या व्हिडिओमध्ये आपण DMER 2023च्या भरतीमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन अँड लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्टकरिता जो पेपर झालेला होता त्या पेपरमधील काही प्रश्नांचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हा पेपर कोणत्या तारखेला झालेला होता? 18/6/2023. टायमिंग दिलेली आहे 9:10 म्हणजे सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत हा पेपर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल भाग घेणार आहोत. टेक्निकल म्हणजेच तुम्ही सिलेबस बघितला असेल DMERला, त्यामध्ये 40 प्रश्न हे तुम्हाला टेक्निकलवरती येणार आहे. म्हणजेच तुम्ही लॅबोरेटरी टेक्निशियनचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लॅबोरेटरी टेक्निशियनवर आधारित म्हणजेच लॅबोरेटरीवर आधारित तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील सेपरेट, जे की 80 मार्काला राहतील. तर बघा, आज काही प्रश्न घेऊ आपण जे या पेपरला आलेले आहेत. तर स्टार्ट करूया. प्रश्न बघा काय विचारलेला आहे. दी ॲम्बियंट टेम्परेचर कन्सिडर फॉर कंडक्टिंग टेस्ट इन अ लॅबोरेटरी इज. जे टेम्परेचर आहे ॲम्बियंट ते किती आहे लॅबोरेटरी टेस्ट परफॉर्म करण्याकरता, ठीक आहे, कंडक्टिंग. तर बघा काय आहे, 21 to 27 डिग्री सेल्सिअस हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, जर तुमचा थोडा बहुत अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचा आन्सर येत असेल. नंतर दुसरा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. विच ऑफ दी फॉलोविंग इज यूज टू स्टेरिलाइज एंडोस्कोप. आता तुम्हाला एंडोस्कोप माहिती आहे काय आहे, त्याला स्टेरिलाइज करायकरता काय यूज केलं जातं? तर बघा, ग्लुटर अल्डिहाइड हे सोल्युशन यूज केलं जातं कशाकरता? स्टेरिलाइज फॉर एंडोस्कोप. कळलं? नंतरचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे, थोडं झूम करते मी. विच ऑफ दी फॉलोविंग मायक्रोबायोलॉजिकल एजंट्स इज यूज ॲज अ बायोलॉजिकल इंडिकेटर इन ऑटोक्लेविंग लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, प्रश्न काढला मी, परत एकदा वाचते. विच ऑफ दी फॉलोविंग मायक्रोबायोलॉजिकल एजंट कोणतं आहे खालीलपैकी जे यूज केलं जातं बायोलॉजिकल इंडिकेटर इन ऑटोक्लेविंग लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट. तुम्ही ऑटोक्लेव बघितला असेल जे लॅबोरेटरीमध्ये असतं, त्याकरिता कोणतं बायोलॉजिकल एजंट यूज केलं जातं म्हणताय. तर त्याचा आन्सर बघा काय आहे. ऑप्शन नंबर 4 बॅसिलस स्टेरोथर्मोफिलस. ठीक आहे, स्टेरोथर्मोफिलस. ठीक, कळलं? त्याचा आन्सर काय 4th नंबरचं बॅसिलस स्टेरोथर्मोफिलस. ओके, त्यानंतर नंतरचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. व्हॉट इज दी रिटेन्शन टाइम फॉर कीपिंग ब्लड स्मिअर इन अ लॅबोरेटरी. ठीक आहे, ब्लड स्मिअर म्हणजेच काय होतं, त्याला शॉर्टमध्ये BS म्हणतात. ठीक आहे, तो कीपिंग इन लॅबोरेटरी किती वेळकरता किती दिवसाकरता ठेवू शकता? तर काय आहे त्याचा आन्सर 7 days. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 7 days. लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला कळून येत असेल की कशा प्रकारे याची लेवल काय आहे, जास्त हार्ड आहे की इझी आहे. जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला नक्की हे इझी वाटत असतील. नंतरचं बघा काय विचारलेलं आहे. दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयसोप्रोपिल अल्कोहोल टू बी यूज ॲज अ केमिकल डिसइन्फेक्टंट इज. ठीक आहे, केमिकल डिसइन्फेक्टंट म्हणून आयसोप्रोपिल अल्कोहोल किती% यूज केलं जातं? तर ऑप्शन नंबर 2 70%. 70% अल्कोहोल आयसोप्रोपिल अल्कोहोल यूज केलं जातं कशाकरिता? केमिकल डिसइन्फेक्शन करिता. ठीक आहे, नंतरचं बघा काय विचारलेलं आहे. फ्लोरोसेन्स सूक्ष्मदर्शिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राथमिक फिल्टरचा रंग काय असतो? आता मला प्रश्न पडला असेल की याचा आधी इंग्लिशमध्ये आले आणि हा मराठीत कशा का आला प्रश्न. तर तिथे तुम्हाला ऑप्शन दिलं जातं लँग्वेज चेंज करायचं. जेव्हा तुम्ही पेपरला जाल तिथे तुम्हाला वरती ऑप्शन असतो की तुम्हाला जर इंग्लिशमध्ये कळत नसेल प्रश्न तर तुम्ही त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करून वाचू शकता आणि तो सॉल्व करू शकता. कळलं? तर ज्याचे ह्या पेपर असेल त्यांनी काय केलं की त्याला लँग्वेज चेंज केली म्हणून हा प्रश्न मराठीत आलेला आहे. कळलं? फ्लोरोसेन्स सूक्ष्मदर्शिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राथमिक फिल्टरचा रंग काय असतो? तर त्याचा रंग काय असतो? बघा, त्याचा रंग असतो निळा. कळलं? ब्लू कलर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय आहे. विच ऑफ दी फॉलोविंग ब्लड पॅरामीटर्स रिक्वायर दी पेशंट टू बी इन सुपाइन पोझिशन फॉर अ लीस्ट 30 minutes बिफोर कलेक्शन ब्लड बाय वेन पंक्चर. कळलं? त्याचं काय आहे? ऑप्शन नंबर 1 सीरम रिनाइन लेवल.
ओके, नेक्स्ट प्रश्न बघा काय विचारलेला आहे. द ॲनाटॉमिकल साईट प्रिफेअर फॉर वेन पंक्चर इन अ ॲडल्ट इज. म्हणजे ॲडल्टमध्ये जे ॲनाटॉमिकल साईट आहे वेन पंक्चर करायला तिथं कोणती आहे? तर त्याचं ऑप्शन नंबर 4 मीडियन क्युबायडल वेन. अशाच प्रकारचे जर तुम्हाला MCQचा अभ्यास करायचा असेल आणि तुमच्यापाशी स्टडी मटेरियल नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, तिथनं तुम्ही जाऊन इझिली अशाच प्रकारचे जे याआधी DMERला लागलेले आहेत त्यांचे नोट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे त्यांनी अभ्यास केला, पूर्ण शॉर्ट नोट्स काढले बाय हँड, त्यांनी स्वतःचा मेहनतीने नोट्स काढलेले आहे. ते नोट्स आमच्याकडे आहे. तुम्हाला वाटतील तर ते तुम्ही लिंकमधनं डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता, जेणेकरून तुमची देखील पोस्ट DMERची लॅब टेक्निशियनची निघून जाईल. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचं लिंक मिळेल. नंतरचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. विच टूल इज मोस्ट कॉमनली यूज टू रिड्यूस लॅबोरेटरी इरर अँड इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. कळलं कोणतं लॅबोरेटरी इरर काढण्याकरता यूज केलं जातं? ते काय आहे? सिक्स सिग्मा हे यूज केलं जातं. नंतरचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. निडल आफ्टर यूज शुड बी डिस्पोज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड. म्हणजे तुम्ही निडल बघितली असाल, तुम्ही ब्लड सॅम्पल काढलेला आहे, तर त्यानंतर ती डिस्पोज कशी केली जाते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठीक आहे. तर त्याकरता काय आहे? बर्न बाय द निडल डिस्ट्रॉयल मशीन. छोटीशी मशीन असते, त्यामध्ये तुम्हाला ते इंजेक्शन किंवा निडल टाकून त्याला ब्रेक करावं लागतं, ठीक आहे, बर्न करावं लागतं. तो ऑप्शन नंबर फर्स्ट. कळलं? ज्यांचा अभ्यास झालेला असेल त्याकरता खूप इझी पेपर आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे जर हा पेपर जर तुम्हाला पूर्ण हवा असेल तर त्याचीसुद्धा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही इझिली डाउनलोड करून पूर्ण पेपर ॲनालिसिस करू शकता. म्हणजेच तुम्हाला कळून येईल की तुमची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आणि तुम्हाला आणखी काय करायची आवश्यकता आहे. तर कळलं? आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच प्रश्न घेत आहे. आणखी काही हेल्प असली की काही प्रश्न असले तुमचे की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही नक्कीच त्यांचा आन्सर देऊ. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.